वय पाहून कामाला ठुतन, बुद्धी पाहून पगार देतात मिलिटरी. नंबर एक तर सज्जन खातं. भाऊ 15 वर्ष झाले, बस ही पीटी घे, तुझा आता कुठं नाही करू नको, पिस्तोल जमा कर इकडं, तूर फटे गोळ्या झाडशील एका दिवशी. आणि तुझा आता तुझी बुद्धी झाली कमी, तू करशील येडेवाणी. आणि इकडं बुद्धी वाढली का पेमेंट वाढायचं, बुद्धी कमी पेमेंट मोका आणि बेजा कमी. पैशाचं करायचं काय? 7वा आयोग. मग त्यानं मी उन्हीला बंगला बांधून दिला. मग मी उन्हीनं बंगल्याला नाव दिलं प्रयत्न. यानं याच्या बंगल्याला नाव दिलं सहकार्य. मग त्याच्या पोरानं गाडी घेतली आणि त्याच्यावर नाव दिलं सत्यानाश. महाराज आरशासमोर उभ्या राहिलेला राजा दशरथ फक्त एक केस पिकला डोक्याचा. राजा दशरथाने वशिष्ठाला बोलून घेतलं आणि वशिष्ठाला सांगितलं, बस रामाला गादीवर बसवा, आता मी राज्य सांभाळण्याच्या नाही. हे काळे केस करू करू जागा त्याला. बरं हे तुम्ही केस काळी का करता बरं? तुम्हाला असं वाटतं का केस काळी केल्यावर तुम्ही देखणे दिसता का? असं कधी झालंय का बसणाऱ्यापैकी एखाद्याला आला का मॅसेज केस काळे केल्यापासून, प्लीज आय लव्ह यू? नाही. मग हे हाताने झटे करता कशाल तुम्ही? अरे बाबा ओरिजिनल ते ओरिजिनल. नॅचरॅलिटी इज द नॅचरॅलिटी. सावळ्या माणसाने पावडर लावू नये. मी सावळा आहे, अजिबात पावडर लावायचं. बरं मी किती पावडर लावली तर गोरा होणारच नाही ना. मग पावडरला पैसे घालून करायचं काय? तुम्ही हे शरीर याला पोषक असेल तर साबण लावला पाहिजे. हे 1.5 किलो मोरीतून फेस बाहेर पडणारे साबण लावून काय करायचं? याला सजून काय करतात? हे जाळायचं आहे आणि यालाच लोक बस काय बस मरशील तू. ज्यांनी ज्यांनी असे लव्ह मॅरेज बिरेज केलेत ना लपडे लुपडे, दरवाजे लावून भांडे घासीत आणि भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा करत्या. 50% बायका नवऱ्याला नावानं हाका मारतात. इतकी गाड्यांची किंमत कमी झाली. ए शाम तुझ्या खिशात नाही दाम, काय उपयोग आहे त्याला? आता हे मी तुमच्या पुढे एवढा पोपटावानी बोलतोय आणि मी घरी गेलो माझी बायको मला जर म्हणली काय नाही वरती बुवा काय चाललंय, खबर नाही खबर. चप्पल किती भारी असावा पण ती पायातच शोधते. म्हणून गोरी बायको कधी करू नये, कधीच करू नये. फुकाट जरी मिळाली